अगं सुप्रिया कुठे गेली? क्या हुआ आंटी? चाललं ग फिरायला. कुठे? जाऊ कुठेतरी. श्रीराम हुई की यांच्याकडे 20 रुपये सप्रेवड्या पाड्यावर आहे. कुठे जायचं ग? अगं आपण जायचं गोदनीला. मा गोदीले हो काय होत तिथं? गोदनीमध्ये जाऊन गोदा मांडू आपण. पण आहे का तिथं? अगं तिथं दुय्यम खेळाचा बसायचा कार्यक्रम आहे. दुय्यम खळा तमाशा. आणि ते कुणाचं माहितीये का? कोणाचा? बाई माणसाचा. वाव, बाई आणि माणसाचा. हो मा मस्त मजा येईल बा मग. अगं मी माणसाचा पाहिली, बाई माणसाचा पाहिली बाई अजून. तू माणसाची बाई? हो माणसाचा कसा माहिती हो तमाशा? हो मस्त करते बाई माणसंही. अहो, पागल आहेस का? जाऊ जाऊ पडते एकामेकावर. उगी रे. खरा तमाशा बाई माणसाचाच होते. हो मग माहिती का? कसं कसं करते मग? अहो, कोंबडानं कोंबडी कशा झगडतात पाहतं. ओके मा जाऊ जाऊ पडते. जाऊ जाऊ नाही पडत व. मस्त नाही का प्रश्न उत्तर टाकते एकामेकावर. पण सांभाळून सांगशील. का बरं? अहो त्या गोदनीचे पोटचे मोठे पसरत. तुला कोण पोट्या दिसते बा? नुसते पुढे दिसूच राहिले, या पोटाने दिसताय. बुड्ढे जास्तच बदमाश आहेत. चाल मग जाऊन तो काही मिळून.
दोनही शाहिराचे गणा गवळणीचे राऊंड संपले आणि सुरमा मॅडमनं दुसऱ्या राऊंडला सुरुवात केली केली. आणि आता माझा बी दुसरा राऊंड आहे. हो. शाबाश. कुठं गेली बाई सुरमा? आ? हो 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 जेवण करायला गेली नाही मगाशी जेवली ना. नाही जी, थंडी हवा घेत आहेत, थंडी हवा. गरमी झाली. आईस्क्रीम खायला गेली. बाई बाबा 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 झाडावर चढून गेली. ओके माय झाडावर. कोणत्या झाडावर चढली बघ? निंबाच्या. काज्याने सोल्याचा झाड होय का कोणता होय का? हो बाई. सुरमाबाई तुझा पहिला राऊंड होता. आणि पहिल्या राऊंडच्या नियमाप्रमाणे तुला जो माझ्यावर प्रश्न केला त्याचं उत्तर बरोबर दिलाय मी. तंतोतंत आहे. पण तुम्हाला पलटी मारायची सवय पडलेली आहे. होय, पलटी. पलटी कशी मारायची? कशी? बाचड बुचड बोकड बाकड करून द्यायचं. बकर बकर काचर कुचर. हे माप उत्तर होय नाही असं तुमचं म्हणणं आहे. हो म्हणायचं का? हा बाप्पा, बाप्पा, पहिल्यात भाऊ. हो. आणि मी जो प्रश्न विचारला हा. रामकृष्ण हरी रामाचा बाप सांगितला हा. कृष्णाचा बाप सांगितला. हा. पण मी विचारलं हरी हरी हरीचा बाप माय बाप कोण? हा. तर बाई आली. हा. बाई सांगते कृष्ण. ओके माय. त्या कृष्णाने हरी म्हणते का हरी तुया मुरलीत काय रे? हा. तुझ्या बहीण आणि मग ओके माय. तुझ्या बहीण माय च्या बहीण. तुझ्या बुद्धीची कीव येते आणि ज्ञाना झाल्याची शायरी होय का हे? अरे बापरे. हा? याला ज्ञाना झाल्याची शायरी म्हणते. नाही नाही नाही. चांगली गोष्ट आहे. हरी हरी म्हणजे विष्णू. हा. हरी म्हणजे विष्णू. बाई विष्णू म्हणजे बी हरीच आहे. असं. हा याचे आई वडील कश्यप ऋषी आणि वडील अदिती माता. हा. कश्यप ऋषी वडील आणि अदिती माता हे बाईचं म्हणणं आहे. हा हे विष्णू होय का? नाही नाही नाही. हे विष्णूचे मायबाप झाले नाही. ओके माय. अशी चुईत्या बनवायची शायरी करायची नाही. हो. नाही नाही. मी खपू बी देणार नाही तुला सांगतो आता. हो. स्वतःले एवढं विद्वान नाही समजा माणसाला. होय ना. अजून म्हणते काय म्हणे? मान निळा निशान मध्ये एकही नाही राहिला म्हणते. आता ओके माय. निळा निशान मध्ये माझा पहिला नंबर आहे म्हणते. बापा बापा. आणि मी खरोखर त्या परशुराम शाहीरची शिष्य आहो म्हणते. ह्या झाल्या तुझ्या अभिमानाच्या गोष्टी. ह्या झाल्या तुझ्या अभिमानाच्या गोष्टी. हे अभिमान नको करू. एक दिवस पडशील. तुझ्यापेक्षा बी काही पटीने शाहीर लोक आहेत. हो हो. तुझ्याच शाखेमधले. हो ना. हा केव्हाचा झाला परशुराम शाहीरचा निळा निशाण? हा केव्हाचा झाला? पहिले तर दोनच निशाण होते. पहिले निशाण दोन कलंगी आणि तुर्रा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा नव्हता. चाला असो स्वतंत्र भारत आहे. स्वतंत्र भारतामध्ये कोणी कोणचं बी निशाण करू शकते. हो. आमच्या परशुराम गुरुजीने स्वतःच स्थापन केलं क्या बात. निळा निशाण. आणि त्याच्यावर तुम्ही गाऊन राहिले का? मला त्याच्यासाठी काही म्हणायचं नाही. होय ना. पण एवढा अभिमान. अरे जरा. आणि पुन्हा परत प्रश्न केला माझ्यावर. कसं? काय म्हणते? काय म्हणते बा? एका मातेने पोराला पोटात ठेवले नाही म्हणजे जन्म दिला नाही, नाही का? तर ती माय कोण? तर पोरं कोणत्या पोटात ठेवले? हा पोटात ठेवले नाही तर पोरं कोणते आणि ते माता कोणती? म्हणजे पोटात ठेवला नाही तरी जन्म झाला. वा 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 छान. तर पुन्हा म्हणते याच त्याच सांगायचं नाही.
म्हणजे तुझी जबरदस्ती आहे ना ओके मा आणि मी जे विचारतो ते गेलं का गेलं पहिले स्वतःकडे पाय हो. सुरमाबाई मग दुसऱ्याला म्हणशील हो ना हो तर ते मुलं आहे त्या आईचे मुलं कोणते जे पोटात पोटात नव्हते ते आहे नवनाथ गोरखनाथ मच्छिंदर जालंधर आणि अनितनाथ याची माता म्हणजे आदिशक्ती लिहून ठेवतो बाई याची माता आदिशक्ती तिने मुले आपल्या पोटात ठेवले नाही नाही हे आदिशक्ती माता आहे